रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 18 भाग 84. जय जय देव निर्मळ निजज नाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ रण. जय जय देव प्रबळ विद लिहिता मंगळ कुळ निगम रुफळ फलचंप्रद. जय जय देव सकळ विगत विषय वल्लस काळ कौतुक हल कालातीत. जय जय देव निच्चळ ललित पान तू दिल जगत दुमिल नावीर प्रिय प्रिय. जय देव स्फुरदम दान दंभहळ नित्य निरस्था खिलमळ मूळभूत स्वप्रंभ जगद बुद्ध गर्भनभ भुवनो द्वार भस्तंभ ध्वंस. जय जय देवा विशुद्ध विद्यो ध्यान द्विरद शमद ममद नमद दयानर्व. जय जय दैवकृप अतिकृत कंद स्पर्श परदप पाभुवन दीप तापाहत. जय जय देव अद्वितीय प्रिय निजज नजित भजनीय मायागम्य. वेदव्य श्री गुरु अकल्प नाक्य कल्पतरो स्वसविद रुमवी जयप्रभो. मानवनी काय एकेक ऐसे हे नाना परिभाषा वेशी करू तुझ्या देशी निर्विकाशे. ही विशेषणे विशेषे ते नव्हे रूप तुझे जे जाणो मी म्हणून या लाजे. वानवना येही परिमर्यादाचे सागुरु हा तवचिया तया डगरू. जव न देके करू उदया आला सोमकांतू निज निर्जरी चंद्रादिक न करी ते तोची अवधारी करवी की जी. नेनो वसंत संगे औचितया वृक्षाची अंगे फुटती तेही तयाही होई धरणे नोही पद्मनी रविकिरण लाहे मग झाले कवन का जळे शिवतले लवन. अंगभुळी तैसा तू जे स्मरे जेथे मी पण मी विसरे मग जाकलिला ढेकरे. जैसा मज तुवा जी केले तैसे माझे मी पण देशे स्तुती मीची पापिसे. बांधले वाचे ना एरवी आठवी रोहिणी स्तुती जे करवी ते गुणागुणिया धरणी सरू भरी की. तरी तू एक सराचिया लिंग केवी गुणी विभाग मोती फोडून या साधिता चांग की तैसेची भले. आणि बाप तू माय इही बोले ना स्तुती होय ढिपो ढिबोक आहे विटाळू तेथे ते झालेनी पाहिके आले. ते विपन केवी बोले ऐसे उपाधी उशिटळे काय वर्णू. आत्मा तू एकसार इही म्हणता दातार तरी आतुल तू घापतासी म्हणून या सत्तेची तुझ लागी. स्तुती न जी जगी पुन्हा वाचून लेणे अंगी सुसीना मा. काही न बोलणे पूजा काही न करणे सिन्निधी काही न तुझ्या ठाई. तरी तेजले तैसे भुली पिसे आलापू तुझ्या ठाई तैसे वाणू ते माऊली. उपसाहे तुवा आता गीता मुक्त मुदी लावी माझिया वाखुबुद्धी. जे माने ते सभा सिद्धी तले श्री निवृत्ती नको हे पुढत परिसी लोहा दृष्टी किती. वेळवेळा केजेगा तव ज्ञानदेव म्हणे हो का ती पसवो परी अवधान देतू देव. ग्रंथ आत्ता जी गीतारत्न प्रसादाचा कळसू आरतीचिया प्रणीचा सर्व गीता दर्शनाचा पाठाऊ जो लोकी तरी ऐसे जे दुरुनिया कळसू दिशे
आणि भेटीच्या हातवसे देवीदीच्या तैसेची येतही आहेत जे एकची ए आधाय आगवाची होय गीता गसू हा मी कळसू याची करणे 18वा अध्याय म्हणे उवा इयला बादरायणे गीता प्रसाद नोहे कळसा परते का पासादे काम नाही ते सांगतासे गीता हे संपलेपणे व्यासू सूत्री बळी तेने निगमरत्नाचळी उपनिषर्धाची माळी तेथे त्रिवगाचा अंगारू अडवू निघाला जो अपरू महाभारत प्रकारू भोवता केला माझी आत्मज्ञानाचे एक दळवाडे झाडून या चोखट घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी प्रतिसूत्री सोडवनिया सर्व शास्त्र पुरणिया ओवा मांडनिया अक्षरेखाचा सेनी करिता उबारा अध्यायाची 15 निर्वाळया पुरा प्रासादू जहाला 16वा अध्याय तो गिवघटेचा आओ सप्तदशूचा तोची ठाऊ उघाणये तयाही वरी अष्टादश तो आपैसा मांडला कळसू हितार्दिके व्यासू ध्वजे लागला म्हणून या गील ते अध्यये ते चढते भूमीचे आहे तयाच्या पुरे दावीत आहे पुल्य अंगी जहा या कामा नाही चोरी ते होय उजरी तेवी अष्टादश विवरी साध्य गीत त्यासे विधानिया गीता प्रसादू सोडवनिया आणुनिया ते प्राजिले नानापरी एक प्रक्षिणा जपाचिया हेरुनिया करीतिया एक श्रवणाचिया छाया सेवितिया चर्ची एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड तरा घेऊन्या रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या तेने जौरावरी भेटती आत्मया श्रीहरी हरी मोक्ष प्रसादी सरी सोयी आदी समर्थाची या पंक्ती भोजने तळील्या विरल्या कच्चे पक्काने तेवी श्रवणे अर्थे पटणे ची लाभे गीते वैष्णव प्रसादू 18वा अध्याय कससू विशेषू विशदू म्या नितला हा भेदू आणोनिया आप्ता सप्तदशापाठी अध्याय कैसेनी उठी संबंधू सांगे देटी दिसे तैसा का गंगा यमुना उदक ओघावे वेगळीक दावी होऊनिया एक पाणी पैसे ते मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर ते अर्धनारी नटेश्वर रूपे दिसे ना वाढिले देविसे कळा बिबी पैसे परी नामे लेवे जैसे चंद्रा नाही सीनाचिया चारी पदे श्लेक तो श्लोका वच्छेदे अध्याव अध्याय भेदे गमे करी परी प्रेम याचिया उजरी आनान रूप धरी नाना रत्न मणी दोरी एकची जैसे मेरिया मिळूनिया बहुवे एका वळीच्या पांडू आहे परी शोभे रूप होय एकची येते फुला फुला सरा लेख चढे दृढी द्रुजी अंग न पडे श्लोक अध्याय तेनी पाडे जाणावे हे सात श्लोक अध्याय 18चे लेख परी देवो बोलिल्या एक जे नाही आणि म्याही न सांडूनी ते सोय ग्रंथ व्यक्ती आहे प्रशस्त तेने निर्वाहे निरूप आयिका 17वा अध्याय पावता पुरता ठावो जे संपत्ता श्लोक देवो आलिले ऐशे अर्जुना ब्रह्मनामाच्या विकी बुद्ध सांडुनिया अस्तिकी कर्मे की जिते तेतुकी असते होती हा कोणी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू
म्हणे कर्मनिष्ठा मूळो देखो ती अज्ञानादू तव बापुडा ईश्वरुचेना न देखा ते नावे कपुडा का तुझे तया आणि रजतमा गेले विन श्रद्धासानी की ते का लागे अभिमानी याची मग कोता खवे देणे वारते वरील धावणे कडे खेळणे नागिनीचे ते तैसेची कर्मे दुवाडे तया मातराचियाकडे दुर्मिळावे एवढे कर्म माझी ना विषयी तो उज होय तरी ज्ञानाची योग्यता लाहे एरवी येणेचे जाये दयालया कमी ते ठायवरी आहाताची बहु अवसरी कर्मठा कैवारी मोक्षाची हे फिटो कर्माचा गुहा की जो अवघाची त्यागू आदरी जे अविंगू संन्यासू हा कर्मबोधाचे काही जेथे भयाची गोटी नाही हे आत्मान जे स्वाधीन होय ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सूक्ष्म ज्ञान सूत्र तू जे का दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठीन सुटे जग तरी तेही आता चांग व्यक्ती पुसे ऐसे म्हणून या पैथ त्याग संन्यास व्याग असते रूपे होवावया जेते प्रश्न केले प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्ण जे चावळिली तया व्यक्ती झाली अष्टादशा जन्म जन भकावे अध्याव अध्यायत प्रसवे आता एक बरवे पुससे जे तरी पंडू कुमरे तेने देवाच्या सरते बोलणे जाणून या अंतकरणे केवी घेतली एरवी तत्वविषयी भला निश्चंतू असे करी झाला परी देवो राहे उगला ते आहाके वत्सल्य भालहाचियावरी धेनू का अवचावी दुरी अनन्य प्रतिपरी ऐसे आहे तेने काजे विनही बोले न देखिले पहावे भोगिता चाड दुनावे पढितया याठिया ते पहावे भोगिता चाड दुनावाने पडितया या पाटिया प्रेमाचे हे जाती आणि पार्थ तव तेची मूर्ती म्हणून या करू ख्याती उगपणाचे आणि संवादाचे नियमीचे जे व्यवहार्या वस्तू असे तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप तू संवाद तोही पारुके ते भोगिता भोगणे शोक हे का होचे सुखे आचाविल्या बा लागी त्याग संन्यास वाचिनिया घेऊन यमीस मग उपलविले दुस गीतेचे ते 18वा अध्याय नव्हे तो एक ध्याती गीताची आहे जे कैसे गुरुची गाय दुये ते बेळू कायासा ऐसे संपत्ता अवसरी तर विली माघारी स्वामी भृत्याचा न करी सुवादू का कोई तरी हे असो ऐसे अर्जुने पुसीज असे म्हणे विनंती दिसे अवधारी जो आजी संन्यासू आणि त्यागू या दोही एक अर्थी लागू सहागुत आणि संगू संघाचेनिया बोलीजे तैसे त्यागी आणि संन्यासी त्यागुनिया बोली जतू असे आमचेनिया तव मानसे जाणी जे हेची ना काही आधी अर्थभेदू ते दोही करतो शरदू तेथे म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पै तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यासी दोन्ही एकार्थ गमले ते मनी साच इही दोही करी शब्दी त्यागुचिया बोलीजे त्रिशुद्धी परी करण येत देही येतुलेचे ते निपटुनिया कर्म सांडीजे ते सांडणे संन्यासू म्हणीजे आणि फलमात्र का त्याजीजे त्यागू ना परी कोणी कर्माचे फळ सांडीजे कोण केवळ एही सांग विवेळ चित्त दे पा तरी आले दागे डोंगर झाडे डाळती अपार तैसे लांबे राजगर निठुनिया ते
न पेरिते सौघ्य तृण उठती तैसे साळीचिया लोहे नाही गा रामावणे जियापरी का अंग झाले सहजे परी लेणे उपद्य मे कीजे ते आपसिया आपादिजे विहिरी तैसे नित्य मैन्यधिक कर्म होय स्वभावविरुद्ध परी कमिता कामिक न निपेजे का कामिनीच्या दळावाडे ते उभा रावया घडे अश्वमेघाधिके पुढे या लागे जेते वापी कूप आराम आग्रह आहे हे आभा महाग्राम आणि काही नाना संग्रमे वर्ताचे ते जेते इष्टापूर्ती सकळ जय मना एक मूळ जे केले भोगावी फळ बांधोनिया चिया गावा आलिया जन्ममृत्यूचिया सोळिया न म्हणू धनंजिया जयापरी हे ललाटेच्या लिहिले ते मोडे गा केले काळे गोरेपण गुंतले फिटोनीने केले काम्य फळ भोगावया धरणे बैसे न फेडता ऋण जैसे ओस का कामनाही न करिता अवसात घडे पंडुसुता वाय काढे न झुंजता लागे जैसे गुळ नेनता तोंडी देचिया गोडी अंगी मानुनिया राखोडी चेपिला पोळी कमी हा एक सामर्थ्य आधी स्वाभिविवेक म्हणून या नको मुमुक्ष येथ किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्म गा ते त्याजिले विष जैसे ओकोनिया मग तया त्यागुनिया जगी ऐसिया गंभी बोली जे अंतरंगी सर्व द्रष्ट हे काम्य सांडणे ते कामने तेचिया उपडणे द्रव्य त्यागी दवडणे भय जैसे आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनिया करविते पार्वणे का माता स्मरणे अंकित ते दिवस अथवा अतिथी हन पावे ऐसे पडे जैसे करावे ते कर्म जाणावे नैतिक गा बा वर्षाय बोक्ष गगन वसते दुनावे वन देह शृंगारी येवन दशा जैसी का सोमकांतू शोभमे पगळे सूर्य फाकती कमळे येथ असे तिच्या प्रलाळे आननिये तैसे नित्य जे काय तेची निमित्ताची लोह नियम येथ उचावे तेने नाम नैमित्य होय आणि साय प्राप्त धर्मानिया जे का करणी प्रतिदिनी परिदृष्टी जैसे लोचनी अधिक नोहे हा नापाधिक चरणी जैसा आधी ना तरी ते दीप्ती दीपबिंबी वासू नोहे जैसे चंदने सौरभ्य असे अधिकाराचे तैसे रूपाची आजे नित्यकर्म ऐसे जनी पार्था बोलिले जे मानी एव नित्य तिन्ही दोन्ही दाविला तुझ तेची नित्य नैमित्तिक आश्वासक म्हणून या म्हणे पाहती एक वांज येया ते भोजनी जैसे होय तृतीलाहे भूक जाये तैसे नित्य मौनिक आहे सवागी फळ कीड अंगिठा पडे तरी मूळ वाणी चढे क्या कर्म तया सागडे फळ जाणावे तव गळे स्वाधिकार बहुवे उपजळे तेथे होता फळिया शूद्राचिया एवढे वरी ढिसाळ नित्य नौतिक आहे परी ते त्याजी जे मूळ नक्षत्री जैसे